एक मराठा लाख मराठा असं म्हणत भगवं वादळ मुंबईच्या दिशेनं कूच करतंय। मनोज जरांगे मुंबईची वेस ओलांडून आता मुंबईत प्रवेश करतायत। जरांगेंचा मोर्चा मुंबईत पोहोचतोय। जरांगेंचा ताफा पोहोचलाय चेंबूरच्या पुढं। सकाळी 10 वाजल्यापासून आझाद मैदानावर आंदोलनाला सुरुवात होणार आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। एकीकडे डावीकडची दृश्य जरांगेंच्या ताफ्याची, तर उजवीकडची दृश्य आझाद मैदानावर मराठा समाज एकवटण्यास सुरुवात झालेली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। जरांगेंच्या ताफ्यासोबत आहेत आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे, तर भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या प्रतिनिधी आहेत आझाद मैदानावरून, जे आपल्याला आझाद मैदानाचा अपडेट देतील। भाग्यश्री, तुमच्याकडे मी येणार आहे। सुरुवातीला जाते मीनाक्षीकडे। मीनाक्षी, ताफा आता कुठं पोहोचलाय? आपण पाहतोय की जरांगे पाटील यांचा संपूर्ण ताफा जो आहे तो माझगावच्या दिशेने आता मुंबईत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या दिशेने रवाना झालेला आहे। आपण पाहतोय थेट दृश्य मनोज जरांगे पाटील यांच्या गाडीचे। मात्र मोठ्या प्रमाणात मराठा बांधव जो आहे तो एकवटलेला आहे आणि आता मनोज जरांगे पाटील जवळपास 2 दिवसापासून प्रवास करत आहेत आणि 2 दिवसापासून झालेल्या या प्रवासामुळे सध्या ते आराम करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपल्या गाडीत ते झोपलेले आहेत। मात्र मुंबईच्या वेशवरती येतात त्यांचं जंगी स्वागत जे आहे ते करण्यात आलेलं आहे। फुलांचा वर्षाव त्यांच्यावरती झालेला आहे। मात्र जगभरातून आपण पाहतोय की आज राज्यातल्या ठिकठिकाणावरून जे मराठा बांधव जे आहेत एकवटलेले आहेत आणि आपल्या गाड्या घेऊन ज्या आहेत त्या शेकडोच्या संख्येनं मुंबईच्या दिशेनं रवाना झालेल्या आहेत। ओबीसी मधूनच आपल्याला आरक्षण मिळावा या मागणीसाठीचा हा अट्टाहास आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज आपण पाहतोय की आझाद मैदानावरती ते बेमुदत आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे। त्यामुळे राज्य सरकार पुढे अनेक प्रश्न जे आहेत सध्या उपस्थित आहेत। आधीच आपण पाहतोय की 10% आरक्षण जो आहे तो देण्यात आलेला आहे, पण मात्र 10% आरक्षण अद्यापही आपण पाहतोय की कोर्टामध्ये याविषयी सुनावण्या अधिक झालेल्या आहेत। अद्यापही याविषयी जो निर्णय जो आहे तो प्रलंबित असताना मात्र हा आरक्षण जो आहे तो टिकणारा नाहीये अशी भूमिका जरांगे पाटील यांची आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री यांनी मराठ्यांची फसवणूक केली असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्याच विरोधात आपण पाहतोय की ही मराठ्यांची लाट आता मुंबईच्या दिशेनं निघालेली आहे, मुंबईच्या वेशीवरती येऊन ठेपलेली आहे। मात्र आपण पाहतोय की ज्या पद्धतीत मागची निवडणूक झाली ती मराठ्यांच्याच मतांवरती झाली आणि वारंवार मीनाक्षी, साधारणतः किती गाड्या जरांगेंच्या ताफ्यात सहभागी झाल्यात? साधारणतः गाड्यांचा आकडा हा किती आहे? निश्चितच शेकडोच्या संख्येनं आपण पाहतोय की या गाड्या आता ईस्टर्न फ्री वेवरला माझगावच्या दिशेपर्यंत पोहोचलेल्या आहेत। दोन्ही बाजूला जर आपण पाहिलं तर मराठा बांधवांच्याच या गाड्या पाहायला मिळतात। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जे आहेत ते या संपूर्णतः फौज फाट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। जरांगे पाटील 2 दिवसापासूनचा हा प्रवास करत आहेत आणि अखेर आता मुंबईत ते ठेपलेले आहेत। मुंबईमध्ये आझाद मैदानावरती ते आंदोलन करताना पाहायला मिळतील। 10 ते 5 याच वेळेमध्ये त्यांनी आंदोलन करावा अशा पद्धतीचा नियम जो आहे तो घातलेला आहे आणि असं असताना मात्र जरांगे पाटील यांची ही मागणी या वेळेमध्ये मान्य होते की नाही हे पाहणं महत्वाचं राहील। तत्पूर्वी आपण पाहतोय की राज्य सरकारच्या वतीनं मात्र कोणी येतंय का बोलण्यासाठी किंवा मग काही निर्णय घेतला जाऊ शकतो का हे देखील पाहावं लागेल। पण मात्र काय जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट संकेत जे आहेत ते दिलेले आहेत। आधीच 10% आरक्षण जे आहे ते देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता कोणत्याही प्रकारचं आरक्षण जे आहे ते मिळणार नाहीये, कारण 350 आपण पाहतोय की ओबीसी मधल्या जाती आहेत आणि त्यांच्या याला कुठेही धक्का लागणार नाही। मग मराठा समाजांवरती देखील अन्याय होणार नाही किंवा मग अगदी मीनाक्षी, लक्षात येत आहे जरांगेंचा ताफा आता ईस्टर्न फ्री वेवर आता पोहोचलेला आहे। साधारणतः पुढच्या अर्धा तासात जरांगे या मार्गानं आझाद मैदानावर पोहोचतील अशी माहिती मिळते। थेट जाऊया आझाद मैदानावर, आपल्या प्रतिनिधी आहेत या ठिकाणी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, खरं तर 20 अटी शर्ती आहेत। या 20 अटी शर्तींवर जरांगेंना आंदोलनाची परवानगी देण्यात आली आहे। पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची अट केवळ आणि केवळ
5,000 आंदोलकांनाच एंट्री आहे आझाद मैदानावर। अशा वेळी मात्र आताच आझाद मैदान खचाखच भरल्याचं पाहायला मिळत आहे। तर तिथे ईस्टर्न फ्रीवेवरून शेकडोच्या संख्येनं गाड्या आझाद मैदानावर दाखल होतील। काय वाटतं, 5,000चा आकडा आज पार होतोय? नक्कीच 5,000चा आकडा हा पार होणारच लागली। मात्र मी आता पहिले सगळ्यात आधी इकडे येते, आपण बघतोय की या सगळ्यांनी इथेच भाकरी चटणी जी आहे ती खायला सुरुवात केलेली आहे। दादा, माझं नाव संजय रामकिशन निकम, राहणार नरवाडी, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी येथून आलेलो आहे। दोघं नवरा बायको आलेलो आहोत। कालपासून हे स्वयंपाक तयार करून आणलेला आहे। प्रवासामध्ये होतो, आता भूक लागली म्हणून आता मला थोडंसं खावं। काल करून आणलेले आहेत, घरून भाकरी करून, आमच्याच भाकरी आम्ही खातो आणून इथं। जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही असंच खाऊ, असंच आणू। तर आपण बघतोय एकंदरीत भाकरी चटणी हे इथे खाताना पाहायला मिळतात। आपण बघू शकतो की भाकरी चटणी हे लोक इथे खाताना पाहायला मिळतात। एकंदरीतच मराठा समाज जो आहे तो मोठ्या प्रमाणात इकडे आलेला पाहायला मिळतो। मोठ्या प्रमाणात ही संख्या जी आहे ती वाढलेली पाहायला मिळते। बाहेर देखील मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते आणि एकंदरीतच 5,000 पेक्षा अधिक लोक लागवी इकडे असताना पाहायला मिळतात। त्यामुळे पोलीस ज्या पद्धतीने नियोजन करतात, हे नियोजन नेमकं लागू होणार का हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचं कारण पोलिसांकडे 1500चं बळ आहे, 500 जे आहेत ते 200च्या आसपास जवळपास अधिकारी आहेत। म्हणजे ही संख्या जी आहे ती 1500च्या वर जाईल। पण 1500च्या वर जाऊन सुद्धा उपयोग नाहीये। दंगल पथक देखील पाचारण करण्यात आलेलं आहे, मात्र हे दंगल पथक देखील पुरं पडेल असं वाटत नाहीये। अगदी भाग्यश्री, आपण पाहतोय या ठिकाणी थेट आझाद मैदानाची ही दृश्य आहेत। तिथं असलेल्या काही महिलांनी आपल्या प्रतिनिधीला सुद्धा तो भाजी भाकरीचा जो काही घास आहे तो भरवलेला आहे। आपण ही दृश्य तोवर आपण पाहूया। या ठिकाणी आझाद मैदानावरची एक मराठा लाख मराठा म्हणत हे भगवं वादळ आता आझाद मैदानावर पोहोचलेलं आहे। कोणत्याही क्षणी त्या ठिकाणी जरांगे पाटील पोहोचतील आणि हा उत्साह शिगेला पोहोचेल। मुख्य मुद्दा आहे 2 महत्त्वाच्या मागण्यांचा। एक तर मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण दिलं जावं, ओबीसी मधून हे आरक्षण दिलं जावं आणि हैदराबादचं गॅझेट लवकरात लवकर लागू करावं। पण या सगळ्या गोष्टी असताना तिथं मात्र 20 अटी शर्तींवर या आंदोलनाला आझाद मैदानावर केवळ 1 दिवसाकरता ही परवानगी देण्यात आलेली आहे। भाग्यश्री, शक्य असल्यास या आंदोलकांमध्ये बसा, या आंदोलकांचा उत्साह जाणून घेऊया आपण। कोणत्याही क्षणी पुढच्या अर्ध्या तासात जरांगे पाटील त्या ठिकाणी पोहोचतील। महाराष्ट्राच्या कुठून कुठून हे आंदोलक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। नक्कीच सोलापूर असेल, बीड असेल, त्याचबरोबर संपूर्ण मराठवाडा परिसर असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, तिथून हे लोक सगळे दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। आपण बघतोय की संभाजीनगरवरनं आलेत, अहिल्यानगरवरनं आलेत, अनेक ठिकाणाहून हे लोक इथे पोहोचलेले आहेत। खरं तर आम्हाला कुणबीमधनं आरक्षण द्या, आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण द्या अशी यांची मागणी आहे। मराठा आरक्षण जे आहे ते खरं तर 10% दिलेलं आहे, मात्र 10% हे आरक्षण जे आहे ते कोर्टात देखील टिकलेलं आहे। मात्र यातून आम्हाला आरक्षण नको, आम्हाला ओबीसी मधनच आरक्षण हवंय अशा पद्धतीची मागणी हे करतात। खरं तर हे जे प्रकरण आहे लागवी ते देखील न्यायप्रविष्ट आहे। याच्या जवळपास 5 ते 6 हिअरिंग देखील झालेल्या पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या हिअरिंग्स आहेत, या सगळ्या वीरेंद्र सराफ जे आहेत आपले त्यांच्या समोर झाल्या आहेत। या व्यतिरिक्त अनेक दिल्लीतनं देखील मोठे मोठे लोक या हिअरिंग्स ऐकण्यासाठी येत असतात आणि याचबरोबर ज्या वेळेला पहिल्या सुरुवातीला आपण जर बघितलं तर कोर्टामध्ये देवेंद्र उपाध्याय हे न्यायमूर्ती, मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम करत होते। त्याच्यानंतर आलोक आराधे हे मुख्य न्यायमूर्ती म्हणून पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये रुजू झाले। जेव्हा आलोक आराधे हायकोर्टामध्ये पुन्हा मुख्य न्यायाधीश म्हणून रुजू झाले
त्यावेळी पुन्हा एकदा या सगळ्या सुनावण्यांना नव्याने सुरुवात झाली। मात्र यात आणखीन एक आता जर बघणं महत्त्वाचं आहे ते म्हणजे पुन्हा एकदा मुख्य न्यायाधीश जे आहेत मुंबई हायकोर्टाचे ते बदललेले आहेत आणि श्री चंद्रशेखर यांची नियुक्ती नव्याने झालेली आहे। त्यामुळे आता श्री चंद्रशेखर पुन्हा नव्याने सुनावणी सुरू करणार का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र या सगळ्या प्रक्रियेला खूप वेळ लागणार आहे, प्रचंड मोठी प्रक्रिया आहे, एका दिवसात होणारी नाही। त्यामुळे जरांगे यांचं आंदोलन केवळ 7 ते 8 तासांचं आहे। 7 ते 8 तास त्यांना परवानगी दिलेली आहे। या 7 ते 8 तासात त्यांचं ह्या मागण्या पूर्ण होणाऱ्या नाहीत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर कालच सांगितलेलं आहे की या मागण्या सहजरित्या पूर्ण होणाऱ्या नाहीत। त्यामुळे यांना आणखीन आंदोलन करण्याची जी परवानगी आहे ती मिळणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत। या सगळ्यामध्ये ऑलरेडी ज्या अटी शर्ती दिलेल्या आहेत त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की शनिवार आणि रविवार तसंच ज्या सुट्ट्यांचे दिवस आहेत त्यामध्ये तुम्हाला इथे आंदोलन करू देणार नाही। त्यामुळे शनिवार रविवार हे आंदोलन होतंय का? खरं तर उद्या शनिवार आहे रात्री, त्यामुळे शनिवार रविवार हे आंदोलन होतंय का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या सगळ्यामध्ये एकंदरीत जर बघितलं तर मुंबईच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे तो देखील निर्माण होण्याची शक्यता फार आहे। महत्वाचा भाग्यश्री तुम्ही या ठिकाणी मुद्दा उपस्थित केलाय। या घडीची महत्वाची बातमी, अतिशय महत्वाची अपडेट, जरांगे थोड्याच वेळात आझाद मैदानावर पोहोचतील, पण त्यापूर्वीच आझाद मैदान हे भरलेलं आहे। एक मराठा लाख मराठा असं म्हणत जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। नुकत्याच आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार आझाद मैदान हाऊसफुल झालेलं आहे, खचाखच भरलेलं आहे। आणखीन शेकडो गाड्यांचा ताफा हा आता ईस्टर्न एक्सप्रेस वे वरून आझाद मैदानावर पोहोचतोय। मीनाक्षी, आताच आपल्या व्हिडिओ जर्नलिस्टनं आपल्या कॅमेरामॅननं त्या ठिकाणी कॅमेरा पॅन केल्यावर लक्षात आलं की गाड्यांचा ताफा किती मोठ्या प्रमाणावर आहे। ब्रिजच्या खाली सुद्धा गाड्यांची केवळ आणि केवळ रांगच रांग। मीनाक्षी, लाघवी आपण पाहतोय ही थेट दृश्य आणि या दृश्यांमधनं आपण पाहू शकतोय मनोज जरांगे पाटील अद्यापही आराम करतात आपल्या गाडीत आणि संपूर्णतः हा ताफा जो आहे तो आता ईस्टर्न फ्रीवे उतरत आहे। त्यामुळे पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील। आपण पाहतोय ही थेट दृश्य जे आहे आपल्या पूर्ण चेहरा जो आहे तो त्यांनी मफलरने बांधून घेतलेला आहे। ठिकठिकाणी जे आहे ते मराठा बांधव त्यांचं स्वागत करतायत। मात्र नुकताच आपण पाहिलं होतं की ईस्टर्न फ्रीवे चढतानाच म्हणजे चेंबूरच्या दिशेला जेव्हा हा संपूर्णतः मराठा बांधवांचा ताफा जो आहे तो निघाला त्यावेळी आपण पाहिलं होतं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आणि त्याच ठिकाणी स्थानिक आमदार असतील सना मलिक यांनी देखील त्यांचं स्वागत केलेलं आहे। तरी देखील जरांगे पाटील जे आहेत ते आपल्याला झोपलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळाले। सध्या आपण पाहतोय की पाटील यांची गाडी आपल्याच या सगळ्या कॅमेरामध्ये सगळी दृश्य कैद आहेत। आपण थोडंसं बातचीत करण्याचा देखील प्रयत्न करूयात। मात्र त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते हे किती तासापासून प्रवास करतायत? दादा, किती तासापासून प्रवास करतायत? 24 तासापासून तुम्ही प्रवास करताय? 24 तासापासून तुम्ही प्रवास करताय, काय नेमक्या मागण्या तुमच्या आहेत? ओबीसीतून मराठा आरक्षण 10% आरक्षण दिलेलं आहे। नाही, फक्त ओबीसीतून मराठा आरक्षण पाहिजे आम्हाला। काय सांगशील, किती तासाचा हा तुमचा आता प्रवास आहे आणि आझाद मैदानावरती तुम्ही आता थोड्याच वेळात पोहोचताय? निश्चितच आपण पाहतोय की इथे स्वागतासाठी शेकडो मराठा बांधव जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ठिकठिकाणी जे आहे ते आता मराठा बांधवांची ही गर्दी, हा संपूर्ण उत्साह जो आहे तो पाहायला मिळत आहे। खरं तर लाघवी, आपण पाहतोय की राज्य सरकार पुढे हा आता संपूर्णतः मोठा प्रश्न उपस्थित होतोय। ज्या पद्धतीत त्यांनी इशारा दिलेला आहे की ती काही झालं तरी आपण आता मागे हटणार नाही, आरक्षण मिळवूनच जाणार, अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे। पण मात्र सध्या
सध्या आपण पाहतोय की आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील यांनी जर टिया मांडला तर मात्र सरकार समोर मोठा पेच निर्माण होऊ शकतो. खरं तर मुंबई पोलीस जे आहेत ते देखील या ठिकाणी आपल्याला मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. राज्य राखीव दल असेल किंवा मग SRPF असेल, CRPFचे जवान असतील, सगळ्याच तुकड्या ज्या आहेत त्या ठिकठिकाणी तैनात आहेत. आणि आता पुढच्या काही सेकंदातच आपण पाहतोय, पुढच्या काही क्षणातच ईस्टर्न फ्रीवे जो आहे तो आता हा संपूर्णचा ताफा उतरत आहे. मात्र ठिकठिकाणी आपण पाहतोय की या मराठ्यांचा जल्लोष जो आहे तो देखील पाहायला मिळतोय. मात्र सरकारच्या वतीनं कोणी त्यांची भेट घेण्यासाठी आझाद मैदानावरती ठेपतात का, येतात का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. मात्र सध्या आपण पाहतोय की मुंबईत जरांगे पाटील आणि मराठा बांधवांचा हा जनसागर जो आहे तो लोटलेला आहे. आणि आता आपण पाहतोय की ठिकठिकाणी पोलिसांना ज्या ज्या अडचणी येत आहेत, ठिकठिकाणी जी झालेली वाहतूक कोंडी आहे, या सर्वाला आता आपण पाहतोय की मुंबई पोलीस, राज्य सरकार कशा प्रकारे समोर जातं. कारण आपण पाहतोय की सध्या गणेश उत्सव सुरू आहे आणि असं असताना मात्र राज्यातल्या पोलीस यंत्रणेवरती मोठा तणाव आलेला आहे. आणि त्यामुळेच आपण पाहतोय की या सगळ्या मात्र जनसागर जो मराठ्यांचा या ठिकाणी पोहोचलेला आहे त्याला कशा पद्धतीत नियंत्रणात आणायचं हा देखील मोठा संपूर्णतः प्रश्न त्यांच्या समोर आहे. त्यामुळे आपण पाहतोय की कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, कुठेही गालबोट लागू नये, कोणतीही दुर्घटना होऊ नये याची देखील खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळे आपण पाहतोय पूर्णतः ईस्टर्न फ्रीवे जो आहे दोन्ही बाजूनी आज बंद करण्यात आला होता. आणि बंद ठेवल्यानंतर जी काय वाहतूक कोंडी झालेली आहे आणि जे पर्यायी मार्ग दिलेले आहेत त्या पर्यायी मार्गावरती देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. अगदी पर्यायी मार्गावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी. आणि आपण ही दृश्य आपण पाहतोय ज्या ठिकाणी ईस्टर्न फ्रीवे हा संपतोय त्या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणावर गाड्या आता दाखल झालेल्या आहेत. मोठे मोठे ट्रक त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर आता या आंदोलकांना सुद्धा आवळण्याचं एक मोठं आव्हान असणार आहे. काही आंदोलक या ठिकाणी जे गर्दी करतायत, काही तालावर नाचतायत, त्यांना जरा बाजूला सारण्याचं काम हे केलं जात आहे पोलिसांकडून. आणि जरांगेंच्या या ताफ्याला वाट मोकळी करून दिली जाते. काही क्षणात जरांगेंचा हा ताफा, काही वेळात आपण म्हणूया ईस्टर्न फ्रीवे ओलांडलेला जरांगेंचा हा ताफा पुढच्या काही मिनिटात आझाद मैदानावर पोहोचणार आहे. महामोर्चाचं महाकव्हरेज असं सुरू राहणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.